विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आलेख हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आलेखाचे अनेक प्रकार आहेत. चित्र आलेख, बार आलेख म्हणजे स्तंभ आलेख, त्याच्यानंतर रेखा पहा. आज आपण आलेख हा घटक अभ्यासणार आहोत. आलेख आपल्याला हा 2017च्या पूर्वी नवोदय प्रवेश परीक्षेला होता. त्यानंतर मध्येच तो घटक काढला होता आणि या वर्षीपासून तो आता उद्या जे 20 तारखेला परीक्षा आहे त्या परीक्षेला तो घटक त्यावरती प्रश्न येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण आलेख हा घटक अभ्यासणार आहोत. आलेख या घटकावरील संभाव्य प्रश्न आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेच्या लाईव्ह तासिका घेतो. ज्यांना या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. आजच्या तासिकेमध्ये आपण चित्र आलेख हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय आलेख हा घटक अभ्यासत आहोत. तर चला, त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे ती पाहू आपण. क्रिकेटच्या एका सामन्यात 3 गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीची, गोलंदाजी म्हणजे बॉलिंग, फलंदाजी म्हणजे बॅटिंग, गोलंदाज म्हणजे बॉलर आणि फलंदाज म्हणजे बॅट्समन. क्रिकेटच्या एका सामन्यात 3 गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीची, त्यांना मिळालेल्या बळींची व त्यांनी दिलेल्या धावांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे. बळी म्हणजे विकेट आणि त्यांनी त्यांच्या एका त्यांच्या आता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला षटक म्हणतो. त्यामध्ये त्यांनी जेवढ्या धावा दिल्या, मग काय दिले. चंद्रकांत नावाचा एक गोलंदाज आहे, रमाकांत नावाचा एक गोलंदाज आणि अहमद नावाचा एक गोलंदाज आहे. या गोलंदाजाची नावं दिलेली आहेत. इथं त्यांनी षटक म्हणजे ओव्हर. चंद्रकांतनी 1 2 3 4 ओव्हर इथं 4 दाखवले. पण या ठिकाणी पहा, प्रमाण दिले ह्याचं 1 चित्र बरोबर 1 षटक. 1 षटक म्हणजे एका षटकामध्ये 6 चेंडू असतात. मग चंद्रकांतनी 1 चित्र बरोबर 1 षटक म्हणजे किती षटक केलेलं आहे, किती ओव्हर केलेला आहे. 1 2 3 4 ओव्हर. 4 ओव्हरमध्ये त्यांनी 18 धावा दिल्यात आणि त्यांनी 4 विकेट घेतलेत. बरोबर आहे. रमाकांतनी 2 ओव्हर केलेत, 1 2, त्याच्यामध्ये त्याने 20 धावा दिलेल्या आहेत, रन्स दिलेले आहेत 20 रन आणि किती विकेट घेतलेत, 0 विकेट. अहमदनी 1 2 3 काय केलेत, ओव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 12 धावा दिल्यात त्यांनी, 3 ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतलेत रमाकांतनी. मग आता या माहितीच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे, या माहितीच्या आधारावर आपल्याला ह्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहेत. ते प्रश्न आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहेत. पहा, वरील तक्त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या अशी आपल्याला माहिती दिलेली असते. त्यावरून आपल्याला काय त्याची हे द्यावं लागतं. एकूण किती गोलंदाजाची माहिती दिलेली आहे. एकूण किती गोलंदाज दिलेत, चंद्रकांत 1, रमाकांत 2 आणि अहमद 3, म्हणजे एकूण 3 गोलंदाजाची माहिती दिलेत. किती गोलंदाजाची माहिती दिलेत, 3 गोलंदाजाची. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय, सर्वात जास्त धावा कोणी दिल्या, तर सर्वात जास्त धावा या रमाकांतनी दिल्या. कोणी दिल्या, रमाकांतनी दिल्या.
सर्वात जास्त धावा कोणी दिल्या? रमाकांतने. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चंद्रकांतने किती षटके टाकली? चंद्रकांतने किती षटके टाकलीत? 1 2 3 4. 4 षटके टाकली चंद्रकांतने. आलं का लक्षात? चंद्रकांतने किती षटके टाकलेली आहेत? तर चंद्रकांतने 4 षटक. षटक म्हणजे एक षटक म्हणजे 6 बॉल. त्यालाच आपण ओव्हर असं म्हणतो, कारण की आपल्या मराठीमध्ये बरेचसे शब्द इंग्रजी रूढ झालेले आहेत. एका षटकाला आपण 1 ओव्हर असं म्हणतो. मराठीमध्ये षटक म्हणलं जातं आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये ओव्हर म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर रमाकांतने किती बळी घेतले? रमाकांतने किती बळी घेतले? बळीची संख्या, घेतलेल्या बळीची संख्या रमाकांतची किती आहे? 0. रमाकांतने किती बळी घेतलेले आहेत? 0 बळी घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, अहमदने एकूण किती चेंडू टाकले? आता पहा, अहमदने किती ओव्हर? 1 2 3 ओव्हर बॉलिंग केलेली आहे. मग एका ओव्हरमध्ये 6 चेंडू. मग किती चेंडू टाकले? 6 गुणिले 3 सायंत्रिक 18 चेंडू टाकले. रमाकांतने किती चेंडू टाकले? 18 चेंडू टाकले. आलं का लक्षात? रमाकांतने 18 चेंडू टाकले. त्याच्यानंतर चंद्रकांतने एकूण किती धावा दिल्या? चंद्रकांतने एकूण किती धावा दिलेल्या आहेत? चंद्रकांतने एकूण 4 ओव्हर टाकलेत. 4 ओव्हरमध्ये 18 धावा दिल्यात आणि 4 विकेट घेतलेत. मग किती धावा दिल्या? तर 18 धावा दिल्या. चंद्रकांतने एकूण किती धावा दिल्या? 18. धावा म्हणजे रन्स. 18 धावा दिल्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, एकूण किती षटके टाकली गेली? म्हणजे एकूण या आपल्याला आलेखावरून काय लक्षात येईल? किती षटके टाकली? चंद्रकांतची 1 2 3 4, रमाकांतची 2, किती झाले? 6 आणि अहमदची 3. म्हणजे एकूण किती झाली? 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण 9 षटके टाकली. किती षटके टाकली? एकूण 9 षटके टाकली. आलं का लक्षात? काय अवघड घटक नाही हा. ह्याच्यामध्ये स्तंभ आलेख एक आहे, चित्र आलेख एक आहे. चित्र आलेख झाल्याच्या नंतर आपण स्तंभ आलेख पाहू. पुढचा आहे, प्रति षटक कमीत कमी धावा कोणी दिल्या? म्हणजे आपल्याला इथं काय करायचे? एका षटकामध्ये कमीत कमी धावा कोणी दिल्या? सरासरी काढायची. इथं आपल्याला काय करायचे? सरासरी काढायची. कसं? पहा, चंद्रकांतनी 1 2 3 4 षटकं टाकलेत, 18 धावा दिल्यात. मग काय करावं लागेल? हे 18 भागिले 4 करा. 4 1 4, 4 चौक 16, 4 चौक 16, 2 उरले, दशांश द्या, 20 झाले, 4 पंचे 20. हे कोणाचे झाले? चंद्रकांतची सरासरी धावांची काय आहे? 4.5. रमाकांतनी 2 ओव्हर टाकलेत, 20 धावा दिल्यात. हे 10 भागिले 20 भागिले 10 2 करा, 10 येते. याची किती सरासरी झाली? 10. अहमदनी 12 धावा दिल्यात, 3 बळी घेतलेत, 3 विकेट्स घेतलेत. हे 3 ओव्हर टाकलेत. मग 12 भागिले 3 करा, 3 चौक 12. मग ह्याची काय झाली? 4 आणि ह्याची काय झाली? 4.5. म्हणजे सर्वात कमी कोण आला? तर सर्वात कमी अहमद आला. अहमदनी सर्वात कमी धावा दिल्यात. कोण? अहमदनी. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा आलेख, चित्र आलेखाचा हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा. त्यानंतर पुढचा आपल्यासाठी काय प्रश्न दिलेला आहे पहा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, हा एक घराचा प्रकार आहे. घराचा प्रकार आहे या ठिकाणी. आणि मग बंगल्यामध्ये
एक चित्र दाखवले हे विद्यार्थ्यांची संख्या, सदनिका 1 2 3 4 5 आणि साधे घर 1 2, सदनिका म्हणजे फ्लॅट सिस्टीम. तर इथं काय दिले, प्रमाण दिले, एक चित्र म्हणजे 4 विद्यार्थी. आता एक चित्र म्हणजे किती, 4 विद्यार्थी, बरोबर आहे. तर मग आपल्याला काय करायचंय की मग ह्या बंगल्यामध्ये किती विद्यार्थी राहतात, एक चित्र आहे म्हणजे 4 विद्यार्थी. सदनिकामध्ये किती इमोजी दाखवले, 1 2 3 4 5, मग हे 5 गुणिले 4 करा म्हणजे सदनिकेमध्ये 20 विद्यार्थी राहतात. सदनिकेत किती विद्यार्थी राहतात, 20. साधे घर, साधे घराचे किती चित्र दाखवले इथे, इमोजी 2, मग एका ह्याच्यामध्ये 4 राहतात, मग हे 2 दाखवले, मग 4 दुनी 8, 4 दुनी 8, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये किती विद्यार्थी राहतात, 4, ह्याच्यामध्ये 20 आणि ह्याच्यामध्ये 8. आलं का लक्षात. मग आपल्याला यावरून काय करायचे माहित आहे का, यावरून आपल्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. यावरून आपल्याला काय करायचे की आपल्याला त्यावरती आपण काही प्रश्न हे केलेले आहेत, त्यांची आपल्याला काय करायचे, उत्तरं द्यायची. हा आलेख आपण पाहिला. यावरून आपल्याला काही प्रश्नाचे आपण या ठिकाणी उत्तर देऊ. पहा, एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे. एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे, एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे. तर पहा, एकूण किती विद्यार्थ्याची दिलेली माहिती या ठिकाणी, एक चित्र म्हणजे 4 विद्यार्थी, एक इमोजी बरोबर 4 विद्यार्थी, बरोबर आहे. इथं प्रमाण दिले. एकूण किती इमोजी आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, 8 इमोजी आहेत. हे 8 गुणिले 4 म्हणजे हे 32 विद्यार्थ्याची माहिती दिली. किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे, 32 विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे, बरोबर आहे. एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे, तर 32 विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे. मग त्यानंतर आपल्याला बंगल्यात राहणारे विद्यार्थी किती, बंगल्यात राहणारे विद्यार्थी किती. आता बंगल्यात किती विद्यार्थी राहतात, या ठिकाणी एक चित्र दिले, एक चित्र बरोबर 4 विद्यार्थी, म्हणजे ही 1 गुणिले 4, म्हणजे बंगल्यात किती विद्यार्थी राहतात, तर 4 विद्यार्थी राहतात. बंगल्यात किती विद्यार्थी राहतात, 4 विद्यार्थी राहतात. नरवडे, आवरी, कांबळे, भोसले, चौरे, जोपले, मयुरी, मंदाडे, ऋतुजा, सातपुते, मोरे, वरकुटे. बंगल्यात किती विद्यार्थी राहतात, तर बंगल्यामध्ये 4 विद्यार्थी राहतात. आलं का लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. साध्या घरात राहणारे विद्यार्थी किती, साध्या घरात किती विद्यार्थी राहतात. साध्या घरात किती विद्यार्थी राहतात. साध्या घरात किती विद्यार्थी राहतात, साध्या घरामध्ये 2 चित्र आहेत आणि आपल्याला प्रमाण काय दिले, एक चित्र बरोबर 4, मग हे 2 चित्र गुणिले 4, 4 दुनी 8 विद्यार्थी.
साध्या घरात किती विद्यार्थी राहतात? 8 विद्यार्थी राहतात. आलं का लक्षात? प्रश्न काय अवघड वाटले का तुम्हाला? काहीच अवघड नाही. त्यानंतर साध्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा सदनिकेत किती जास्त विद्यार्थी राहतात? साध्या घरापेक्षा सदनिकेत किती जास्त विद्यार्थी राहतात? आता इकडे बघा, साध्या घरात किती विद्यार्थी राहू राहिले आहेत? साधे घर, साध्या घरात किती विद्यार्थी राहतात? 8 विद्यार्थी, बरोबर आहे. आणि सदनिकात 12 विद्यार्थी. मग याचा फरक जर काढला तर 12 वजा सदनिकेत 20 विद्यार्थी राहतात. किती राहतात विद्यार्थी? 20 विद्यार्थी राहतात. मग हे 20 वजा 8 म्हणजेच 12 विद्यार्थी. 20 वजा 8 म्हणजे किती? 12 विद्यार्थी. श्रुती बाबर, राऊत, झोपले, जंगले, कोकरे, कानोटे, मस्के, नरवडे, काकडे, यादव, अभिजित गोरे, धायरे, काळे पाटील, शेख, नकुल पगारे, चौरे, कुंडेकर. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे, पुढचा चित्र आलेख पाहू आपण. चला ह्याच्यामध्येच एक आपण हे पाहू. याच्यामध्येच एक आणखी एक काय पाहू माहिती आहे का? एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे? एकूण आपल्याला आलेखावर एकच प्रश्न येतो, पण इथं मी एकाच ह्याच्यावर एकापेक्षा जास्त सरावासाठी घेत आहे. परीक्षेमध्ये एकच प्रश्न येतो. एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? एकूण इमोजी किती आहेत? एकूण इमोजी किती इमोजी आहेत? ही 1 2 3 4. हे बंगल्याचा 1, सदनिकेची 1 2 3 4 5 आणि साधे घराचे किती आहेत? 2. 5 6 7 8. एकूण इमोजी 8 गुणिले 1 इमोजी बरोबर 4. तर एकूण 32 विद्यार्थ्याची माहिती दिली. एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिली? 32 विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे माहिती आहे का? या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? तर या ठिकाणी आपल्याला एक विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय दिलाय. विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायचे? तर विद्यार्थी संख्या काढायची आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचा व्यवसाय दिलेला आहे आणि त्यावरून विद्यार्थी संख्या आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे? मग या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय
आणि या ठिकाणी काय आहे, विद्यार्थी संख्या. मग इथं विद्यार्थी संख्येच्या ठिकाणी आपल्याला काही इमोजी दिसते, ती 1 2 3 4 5 6 शेती करणारे 6 आहेत. पण या ठिकाणी आपल्याला काय दिले, एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी. एक चित्र बरोबर किती विद्यार्थी, तर एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी. एका चित्रात किती विद्यार्थी आहेत, तर 10 विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. तर मग आपल्याला इथं शेती करणारे पालकांचा व्यवसाय काय काय दिलेला आहे, शेती, खाजगी नोकरी, सरकारी नोकरी, इतर व्यवसाय. म्हणजे शेती करणारे किती विद्यार्थी आहेत, खाजगी नोकरी करणारे किती विद्यार्थी आहेत आणि सरकारी नोकरी करणारे किती विद्यार्थी आहेत आणि इतर व्यवसाय करणारे किती विद्यार्थी आहेत, म्हणजे त्यांचे पालक आहेत. तर पहा, एक चित्र बरोबर 10. इथे किती चित्र, 1 2 3 4 5 6. हे 6 गुणिले 10 बरोबर हे शेती करणारे विद्यार्थी, शेती करणाऱ्या पालकांची संख्या किती आहे, 60. खाजगी नोकरी करणारे 2 गुणिले 10, म्हणजे खाजगी नोकरी करणारे पालक किती आहेत, 20. सरकारी नोकरी करणारे किती आहेत, 1 2 3. हे 3 गुणिले 10 करा, 3 10 30. अगोदरच आपण ह्याची माहिती काढून ठेवू, पुन्हा येणाऱ्या प्रश्नाची उत्तर द्यायला आपल्याला काय होतं, सोपं जातं. इतर व्यवसाय करणारे 1 2 3 4. हे 4 गुणिले 10, म्हणजे इतर व्यवसाय करणारे किती पालक आहेत, 40. बरोबर आहे. इतर व्यवसाय करणारे किती पालक आहेत, तर इतर व्यवसाय करणारे हे 40 पालक आहेत. तर पहा, खासगी नोकरी करणाऱ्या पालकांची संख्या किती. खाजगी नोकरी करणाऱ्या पालकांची संख्या किती. इथं खाजगी नोकरी करणाऱ्या पालकांची इमोजी किती दिले, 2. हे 2 गुणिले प्रमाण एक चित्र बरोबर 10, म्हणजे 2 गुणिले 10 किती झाले, तर 20 पालक. किती पालक झाले खाजगी नोकरी करणारे, 20 पालक झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर शेती करणारे पालक किती. शेती करणारे पालक किती आहेत, आता शेती करणारे इमोजी किती आहेत, 1 2 3 4 5 6. हे 6 गुणिले 10 बरोबर किती झाले, 60 पालक झाले. शेती करणारे किती पालक झाले, तर 60 पालक झाले शेती करणारे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सरकारी नोकरी करणाऱ्या पालकांपेक्षा शेती करणारे पालक किती अधिक आहेत. सरकारी नोकरी करणाऱ्यापेक्षा शेती किती, सरकारी नोकरी करणाऱ्यापेक्षा शेती करणारे पालक किती अधिक आहेत. तर पहा, मग आता सरकारी नोकरी करणारे किती आहेत, हे सरकारी नोकरी किती आहेत, 3 इमोजी आहेत, म्हणजे सरकारी नोकरी करणारे 30 पालक आहेत. सरकारी नोकरी करणारे 30 पालक आहेत. त्याच्यानंतर शेती करणारे किती पालक आहेत, शेती करणारे 60 पालक आहेत. किती, 60. मग आता या दोन्हीतील फरक काढायचे, 60 वजा 30 म्हणजे 30 पालक जास्त आहेत. आलं का लक्षात, 30 पालक जास्त आहेत.
30 पालक जास्त आहेत. तीस पालक जास्त आहेत. आलं का लक्षात? त्यानंतर एकूण पालकांची संख्या किती? एकूण किती पालक आहेत? तर पहा, शेती करणारे किती आहेत हो? 60 अधिक खाजगी नोकरी करणारे किती आहेत? खाजगी नोकरी करणारे 20 अधिक सरकारी नोकरी करणारे किती आहेत? 30. त्याच्यानंतर इतर व्यवसाय करणारे किती आहेत? 40. एकूण किती झाले? हे 60 अधिक 20 अधिक 30 अधिक 40. करा बेरीज. 60 आणि 20 किती झाले? 80. हे 80 अधिक हे किती झाले? 40 आणि 30 70, म्हणजे 150 पालक आहेत. किती पालकाची माहिती दिली इथे? 150 पालकांची माहिती दिलेली आहे. आलं का लक्षात? कोकरे, कदम, जंगले, पगारे. चला, लक्षात येते का आपल्याला? येत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात जास्त हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. असा प्रश्न येतो की सर्वात जास्त पहा, सर्वात जास्त व्यवसाय करणारे पालक कोणते? सर्वात जास्त व्यवसाय करणारे पालक कोणते? सर्वात जास्त कोणता व्यवसाय करतात? 60 पालक शेती करतात. मग शेती करणारे पालक. आलं का लक्षात? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न एका गोदामाची माहिती दिलेली आहे त्यांनी. एका गोदामाची माहिती दिलेली आहे. कशाची माहिती दिलेली आहे? गोदाम. इथं काय काय दिले पहा. वाहनाचा प्रकार आणि संख्या दिलेली आहे. वाहनाचा प्रकार आणि त्याची काय दिलेली आहे? संख्या दिलेली आहे. तर पहा, इथं वाहनाचा प्रकार सायकल दिलाय. वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीवरून चित्र आलेख काढा. आपल्याला इथं आलेख काढा म्हणलेला आहे. तर आपण काय करू, त्याच्यावरून थोडंसं आपण प्रश्न हे घेऊ. चला, तुमच्या लक्षात चित्र आलेख आलेला आहे. त्याच्यावरून आपण पुढं काय करू, आता आपण स्तंभ आलेख घेऊ.
स्तंभ आलेखावर कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते माहिती पाहू आपण या ठिकाणी. तर पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, पुढील स्तंभ आलेखात फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाचे वेगवेगळ्या शहराचे अंश सेल्सिअस मधील कमाल तापमान दर्शवले आहे. आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नाची उत्तरे द्या. आलेखाचं निरीक्षण करा. सर मी कानवटे सर बोलतोय. तुम्ही छान शिकवता हे माझ्या कानावर आले. तुमचे दरवर्षी भरपूर विद्यार्थी नवोदय विद्यालयात लागतात. तर धन्यवाद सर. पुढील स्तंभ आलेखात फेब्रुवारी, इथं काय दिले, कशाचा आलेख दिलेला आहे, फेब्रुवारी महिन्यात एका दिवसाचे वेगवेगळ्या शहरातील तापमान दिलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त, कमाल म्हणजे जास्तीत जास्त कमाल तापमान दिलेलं आहे, दर्शवलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे. याचे निरीक्षण करायचं आलेखाचं आणि त्याच्यावरून त्याच्या प्रश्नाची उत्तर द्यायचं. याला स्तंभ आलेख म्हणतात. ह्याला काय म्हणतात, हा वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष, बरोबर आहे. तर मग इथं वाय वर काय दिले, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 हे तापमान दिले. इथं लिहिले बघा, तापमान म्हणून लिहिलेलं आहे. इथं काय लिहिलेलं आहे हो का, हे तापमान म्हणून लिहिलेलं आहे इथं, बरोबर आहे. आणि इकडे काय दिले, शहराची नावं दिलेत खालच्या बाजूला एक्स अक्षावर. एक्स अक्षावर काय दिलेलं आहे, शहराची नावं दिलेली आहेत. हे 5 गणी शहराचं तापमान किती होतं इथं दर्शवलं आहे, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक. हे का इथं दिलेलं पण आहे शहरे, हे शहराची नावं दिलेत. मग यावरून आपल्याला काय करायचं आहे की इथं काही प्रश्न दिलेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला काय करायचं आहेत, त्याच्यावरून शोधायची आहेत. मग पहिला प्रश्न काय, उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवली आहे. मग उभ्या रेषेवर काय दर्शवलेली आहे, ही उभी रेषा. काय दर्शवले ह्याच्यावर, तापमान. उभ्या रेषेवर काय दर्शवले, तापमान. आणि आडव्या रेषेवर काय दर्शवले, शहरे. उभ्या रेषेवर काय दर्शवले, तापमान. आणि आडव्या रेषेवर काय दर्शवलेलं आहे, तर त्या ठिकाणी आडव्या रेषेवर आपल्याला शहरांची नावं दर्शवलेली आहेत, बरोबर आहे. मग आता पहा, सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे, म्हणजे सर्वात मोठा आलेख बार कोणाचा आहे, स्तंभ कोणता आहे, तर सर्वात मोठा हा स्तंभ आहे. याचं किती आहे, 35 अंश दाखवू लागले. मग हा शहर कोणता आहे, तर हे आहे शहर चंद्रपूर. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचं आहे, चंद्रपूरचं आहे. चंद्रपूर, आलं का लक्षात. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचं आहे, तर चंद्रपूरचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे, कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती. म्हणजे कमाल म्हणजे जास्तीत जास्त तापमान समान असणारी शहरे. आता समान असणारी कोणते, 5 गणीचं किती आहे, 25. पुण्याचं किती आहे, 30. चंद्रपूरचं किती आहे, 35. आणि माथेरानचं किती आहे, 25. आणि नाशिकचं किती आहे, 30. मग 25 समान इथं आहे पहा, 5 गणी आणि माथेरान दोघांचंही समान आहे. 5 गणी आणि माथेरान हे 2 शहर आहेत, 5 गणी आणि माथेरान. आलं का लक्षात. 5 गणी आणि माथेरान. पुणे नाशिक कसं येईल हो, हा चला, कमाल तापमान असणारी शहरे कोणती. 5 गणी आणि माथेरान एक आहे, त्यानंतर पुण्याचं 30 आहे आणि नाशिकचं पण 30 आहे. पुणे नाशिक हे 2, ही एक जोडी, पुणे नाशिकची एक जोडी आणि 5 गणी माथेरानची एक जोडी. थांबा 1 मिनिट, एकच मिनिट. प्रश्न आपल्याला इथं उत्तर थोडंसं चुकतंय. चला, नरवडे धन्यवाद. या ठिकाणी काय दिले आपल्याला माहिती आहे का, या ठिकाणी कमाल तापमान समान असणारी. मग या ठिकाणी काय, पुणे आणि माथेरान 25-25 आहे, हे 5 गणी आणि माथेरान 25 आहे. पण पुणे आणि नाशिक कमाल म्हणले, कमाल हा शब्द वापरलाय. मग इथं उत्तर काय येईल आपलं, तर 5 गणी आणि माथेरान येणार नाही, तर इथं काय येईल, पुणे आणि नाशिक हे उत्तर आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, पुणे आणि नाशिक. चला,
छान. पुणे आणि नाशिक हे उत्तर येईल या ठिकाणी. आलं की लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतोय, कोणत्या शहराचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आहे? कोणत्या शहराचे कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान कोणत्या शहराचं 30 अंश आहे? तर 30चे इथं दोन आहेत, पुणे आणि नाशिक. पुणे आणि नाशिक. किंवा आपण इथं काय करू, 30च्या ऐवजी इथं 35 घेऊ. काय येईल, कोणत्या शहराचे कमाल तापमान 35 अंश आहे? तर कोणत्या शहराचं आहे 35 अंश? चंद्रपूरचं आहे. कोणत्या शहराचं आहे? चंद्रपूरचं आहे. बरोबर आहे. आलं का लक्षात? लक्षात येते का तुम्हाला? आलेख हा लक्षात येते का? समजला का? पात्रे इमोजी टाकू नको, काय ते इकडे लक्ष दे, नाही तर तुला मी हे करेन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाचगणी आणि चंद्रपूर या शहराच्या कमाल तापमानातील फरक किती? पाचगणी आणि चंद्रपूर यांच्या कमाल तापमानातील फरक किती? पाचगणीचं किती आहे? 25. चंद्रपूरचं किती आहे? 35. मग हे 35 वजा 25 बरोबर 10. बरोबर 10 अंश सेल्सिअस. फरक किती आहे? 10 अंश सेल्सिअस आहे. मला एक तुम्ही सांगा, मी शिकवलेलं तुम्हाला समजतंय का? लक्षात येतंय का? चला, पगारे, पवार, सवने, नरवडे, आत्तार, सातपुते, फेगाडे, जेजुरकर, चंद्रपूर. म्हणजे तुम्हाला आलेख लक्षात आला का? कारण नवीन घटक आहे तुमच्यासाठी हा. मी ते घ्यायचं शेवटी ह्याच्यामुळेच ठेवलं की परीक्षेच्या पुढं घ्यावं. आपल्याला यावर्षी कोण आणि कोणाचे प्रकार आणि आलेख, कोण आणि कोणाच्या प्रकारावर पण आपण घेऊ एखादी तासिका. आणखी याच्या अगोदर तर आपल्या 4-5 तासिका झालेल्या आहेत. त्याच्यावर आलेखावर बी एक 2 ते 3 तासिका घेऊ आणखी आपण. आज घेऊ, उद्या घेऊ, परवा घेऊ. आलं का लक्षात? चला, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला, रविवार असल्यामुळं मुले नाहीत आणि आपण महत्त्वाचा घटक घेतोय. कसं आहे, परीक्षा किती बी जवळ आली तर रविवार म्हणलं की थोडा आराम जास्त करावा वाटतं त्यांना. परीक्षेची काळजी नाही, आहे का नाही? पहा, या ठिकाणी काय दिलंय, रोपांचा प्रकार व संख्या. रोपांचा प्रकार व संख्या या वाय अक्षावर संख्या दिल्या आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. आणि एक्स अक्षावर रोपांची नावं दिलीत. कोणत्या प्रकारचं रोप आहे? मोगरा, जाई, जास्वंद आणि शेवंती. इथं काय दिलेलं आहे? रोपांची नावं दिलेली आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, या आलेखावरून हा बार आलेख म्हणजे स्तंभ, बार म्हणजे स्तंभ, याला मराठीमध्ये स्तंभ आलेख म्हणतो आणि इंग्रजीमध्ये ह्याला बार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बार. बार आलेख. आलेखाचे प्रकार अनेक आहे. चित्र आलेख आहे, स्तंभ आलेख आहे, त्याच्यानंतर रेषा आलेख आहे. पहा, आपल्याला यावरून काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. काय प्रश्न आहे? पहा, या ठिकाणी हे वाय अक्षावर संख्या दिल्या रोपांची 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. आणि एक्स अक्षावर मोगरा, जाई, जास्वंद आणि शेवंती हे रोपाचे प्रकार दिलेत. आणि प्रकार प्रश्न काय? 1 सेंटीमीटर बरोबर 10 रोपे. म्हणजे हे 1 सेंटीमीटरचं अंतर आहे. हे ते प्रमाण हे झालेलं आहे. मग इथं काय दिलेलं आहे?
तर पहा एकूण किती रोपांची माहिती दिलेली आहे, एकूण किती रोपांची माहिती दिली आहे. एकूण किती रोपांची माहिती दिलेली आहे. एकूण किती रोपांची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी किती रोप दिलेत. मोगरा 1, पहा जाई 2, जास्वंद 3 आणि शेवंती 4. म्हणजे एकूण 4 रोपांची माहिती दिली आहे. किती रोपांची माहिती दिलेली आहे. 4 रोपांची माहिती दिलेली आहे. एकूण 4 रोपांची माहिती दिलेली आहे. आलं का लक्षात. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे पहा. सर्वात जास्त कोणत्या रोपांची संख्या आहे. सर्वात जास्त कोणत्या रोपांची संख्या आहे. सर्वात जास्त कोणत्या रोपांची संख्या आहे. सर्वात जास्त कोणत्या रोपाची संख्या हो. तर सर्वात जास्त शेवंतीची संख्या. शेवंतीचा ग्राफ म्हणजे बार हा स्तंभ काय आहे सर्वात मोठा आहे. कोणत्या ह्याची आहे. शेवंती. उत्तर काय असेल आपलं तर शेवंती हे उत्तर असेल. उत्तर काय असेल. शेवंती हे उत्तर असेल. आलं का लक्षात. कवले सर माझी आज ज्युनियर IAS ची परीक्षा आहे. चला परीक्षेला तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. मोगऱ्याची एकूण किती रोपे आहेत. मोगऱ्याची एकूण किती रोपे आहेत. मोगऱ्याची एकूण किती रोप आहेत. किती रोप आहेत मोगऱ्याची. हा मोगरा इथं आहे. किती दिलंय 70. उत्तर काय असेल तर 70 असेल. मोगऱ्याची एकूण किती रोप आहेत 70. चला आबोली 700 कुठून दिलं बाळा उत्तर. या आलेखात एकूण किती रोपांची माहिती दिली आहे. या आलेखात एकूण किती रोपांची माहिती दिलेली आहे. प्रश्न दिसतोय का. किती रोपांची माहिती दिलेली आहे. पहा मोगऱ्याची किती रोप आहेत म्हणतंय. हे मोगऱ्याची किती आहेत 70. बरोबर आहे. अधिक जाईची किती आहेत. जाईची किती आहेत 50. अधिक जास्वंदाची किती आहेत. आता पहा इथं जास्वंदाचं या ठिकाणी पहा. आता थोडासा इथं तुम्हाला हे कन्फ्युजन मध्ये टाकणारा म्हणजे थोडंसं तुम्हाला नवीन आहे.
तर जास्वंदाचं काय दिलेलं आहे इथं, आता हे जसं मोगऱ्याचं इथं 70 दिले, 80 शेवंतीचं दिले, जाईचं 50 दिले. मग आता जास्वंदाचं कुठं आहे, तर पहा स्केल जर आपण ठेवली तर जास्वंदाचं कुठे येऊ लागले हो, इथं येऊ लागले. तर मग एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी एक रेषा आहे 5ची, या ठिकाणी कशाची रेषा आहे, हे एकूण दोघातला फरक कितीचा आहे, 10चा आहे. मग या ठिकाणी इथं एक मध्यभागी रेषा आहे, म्हणजे हे काय झालं, 40 आणि 50च्या मधली कोणती येईल, तर इथं 45. काय येईल, 45. मग जास्वंदाची किती रोपं आहेत, तर जास्वंदाची 45 रोपं आहेत. आणि शेवंतीची किती आहेत, शेवंतीची ही 80 रोपं आहेत. 80 बेरीज करा, ही शेवंतीची 80, त्याच्यानंतर जास्वंदाची 45, त्याच्यानंतर जाईची 50 आणि मोगऱ्याची 70. एकूण बेरीज करा, हे 5 0 0 5 0, 8 आणि 4 12, 12 आणि 5 किती झाले, 17, 17 आणि 7 24, 245. किती झाले, 245. एकूण किती रोप झाले, एकूण रोपांची संख्या किती, 245. आलं का लक्षात. चला, काल आपला पेपर कोणता होता, पेपर क्रमांक 28 होता. त्याचं सोल्युशन, स्पष्टीकरण आणि निकाल आता लागलीच थोड्या वेळामध्ये ग्रुपवर येईल, तो सर्वांनी पहा. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.